मी अजय पांचाळ, सहशिक्षक गव्हर्नमेंट हायस्कूल बळसमुद्र। तर आज आपण SSLC कर्नाटका बोर्ड परीक्षेमध्ये येणारा अत्यंत असं महत्त्वाचा प्रश्न आपण शिकणार आहोत। ते प्रश्नपत्रिकेमध्ये 3 मार्कासाठी येणार असून ते प्रश्न आहे, खालील माहितीचा बहुलक काढा। तर जी माहिती दिलेली आहे या माहितीपासून आपल्याला बहुलक काढायचं आहे। हे अगदी सोपा असा प्रश्न आहे आणि अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेत येतात। तर हे प्रश्न सोडवतेवेळी पहिल्यांदा आपल्याला या प्रश्नामध्ये काय काय दिलेलं आहे ते घ्यायचं किंवा काढायचं असते। तर मी कमी वेळ लागावं म्हणून या उदाहरणामध्ये काय काय दिलेलं काढायचं आहे आपल्याला, तर ते मी लिहिलेलं आहे। पहिल्यांदा आपल्याला F1 काढायचं आहे। तर F1 हे अगदी सोप्या पद्धतीने आपण ओळखू शकतो। या प्रश्नामध्ये CI आणि F दिलेला आहे। तर या F मध्ये सगळ्यात मोठी जी संख्या असते ते F1 असते। या संख्येमध्ये सगळ्यात मोठी संख्या आहे 23 आहे। तर ही संख्या F1 आहे। त्या लागून वरची जी संख्या आहे त्या संख्येला लागून जी वरची संख्या आहे ती आहे 21, ते F0 असते। त्यानंतर F1 च्या खालची जी संख्या आहे ते F2 असते। तर हे जे किमती आहेत F1, F0 आणि F2, तर F1 चा जे संभाग श्रेणी आहे त्याचा जे संभाग श्रेणी सगळ्यात लहान जे संभाग श्रेणी आहे इथं दिलेला 35 हे L असते। आणखी त्याचबरोबर या संभाग श्रेणीमध्ये याची व्याप्ती बघितलं म्हणजे या दोन संख्येमधलं फरक बघितलं ते 10 आहे। तर या सगळी जी माहिती आहे ते आपण दिलेल्या या भागामध्ये लिहू। तर F1 बघा 23, सगळ्यात मोठा F म्हणजे 23। त्याचबरोबर F0 याच्या जे मोठी F आहे संख्या आहे त्या वरची संख्या म्हणजे F0 असते ती आहे 21। त्यानंतर या संख्येच्या या मोठ्या F च्या खालची जी संख्या असते ते F2 असते, ती संख्या आहे 14। आणि L ही संख्या आहे बघा जे F1 च्या सरळ जे संभाग श्रेणी दिलेली आहे त्याची हे न्यूनतम जी संख्या असते लहान संख्या असते ती संख्या आहे 35। आणखी या प्रत्येक संभाग श्रेणीमध्ये असणारे जे फरक आहे ते आहे 10, ते मी 10 इथे लिहितो। तर या सगळी जी माहिती दिलेली आहे ती माहिती आपण आता सूत्रामध्ये ठेवू आणि आपण काय म्हणजे माहिती बहुलक काढू। वेळ कमी लागण्यासाठी मी अगोदरच काय म्हणजे सूत्र लिहिलेलं आहे, बहुलक बरोबर L अधिक कंसात F1 F0 भागिले 2F1 F0 F2 into H असं सूत्र आहे। तर ही किंमत या सूत्रामध्ये ठेवू। पहिल्यांदा L आहे, L किती 35, त्यानंतर अधिक त्याचबरोबर F1 F0, F1 ची किंमत आहे 23 वजा F0 आहे 21, त्यानंतर 2 या दोघांचा गुणाकार आहे बघा 2 गुणिले F1 म्हणजे 2 गुणिले F1, F1 ची किंमत आहे इथे दिलेला आहे बघा 23 लिहितो। त्यानंतर F0 इथं पण F0 आहे म्हणून F0 आहे 21, नंतर वजा F2 14 आहे 14 लिहितो। त्यानंतर कंस बंद, त्यानंतर बाहेर आहे H किती आहे 10, हे 10 मी इथे लिहितो। त्यानंतर या सर्व किमती घातल्यानंतर बघा याच्यामध्ये L F1 F0 F2 या कुठल्याच काय म्हणजे माहिती का मूळाक्षर लिहिलं नाही, आता फक्त किमती आहेत। त्या किमतीचा वापर करून आपण काय म्हणजे माहिती उत्तर काढू। तर पहिल्यांदा मी 35 जसं तसं लिहितो। त्यानंतर आतमध्ये बघा 23 मधून 21 काढले 2 उरतात। त्यानंतर या दोघांचा गुणाकार आहे 23 दुगणी 46 वजा बघा दोन्ही वजा संख्या आहे, दोन्ही वजा असेल तर आपण बेरीज करायचं आहे। 4 ने 5, 2 ने 3, हे 10 ला 10 ठेवू। त्यानंतर पुढची स्टेप आहे ते 35 ला 35 ठेवतो। त्यानंतर हे 2 ला 2, हे बघितलं 46 मधून 35 काढायचे आहे बघा 35 मध्ये 5 घातले 40 आणि वरचे 6 11, ही किंमत आहे 11 म्हणजे 46 मधून 35 काढले 11 होतात। 10 ला जशा तसे मी लिहितो। तर बघा यापुढे 35 मी जशा तसं लिहून प्लस या दोघांचा मी गुणाकार करतो। 10 गुणिले 2 म्हटलं तर किती 10 दुनी 20 छेद 11। तर 35 जशा तसं लिहून त्या 11 ने 20 ला भाग केले असता बघा 11 एका 11, त्यानंतर बघा याच्यात किती उरले 20 मधून 11 गेले 9 उरले। त्यानंतर मी दशांश इथे 0 घेतो, 11 8 88, तर इथं आलं 8। तर मित्रांनो याच्यापेक्षा जास्त किमती दशांशामध्ये घ्यायची गरज नाही। तर आपण या दोन संख्येची बेरीज करू। तर ती बेरीज मिळणार आहे 35 1 36 36.8 हे
बहुलक आपल्याला या उदाहरणातून मिळालेला आहे. धन्यवाद.